जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देऊ। 16 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये आम्ही भरले आणि उरलेल्या 4 लाखांच्या खात्यात आता आम्ही भरतोय आणि ही योजना देखील आपण शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर खुशखबर खुशखबर। होय शेतकरी बांधवांनो, अनुदानासंदर्भात अखेर सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। कर्जमाफीच्या अनुदानाचे पैसे पण शेतकऱ्यांना मिळणार आहेत। बघा आता प्रति शेतकरी 50,000 रुपये अनुदान जाहीर झालेले आहे, म्हणजे मंजूर झालेला आहे। अनुदानाचे 50,000 रुपये आपल्या बँकेच्या खात्यावर नेमके कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता। पण बघा शेतकरी बांधवांनो, आता 50,000 रुपये वाटपाला सुरुवात झाली असून तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती 50,000 रुपये जमा होणार आहेत आणि पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत असल्यामुळे आता कोणताही उशीर होणार नाही। तर चला संपूर्ण बातमी या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राइब केले अशाच महत्त्वाच्या बातम्या रोजच्या रोज बघायला मिळतील। तर चला पाहूया या ठिकाणी अखेर खुशखबर आलेली आहे। बघा अनुदानासंदर्भात राज्याचा मोठा निर्णय झालेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपयाचं अनुदान नेमकं कधी येणार असा प्रश्न उपस्थित झालेला होता। पण बघा महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात आता अनुदानाचे पैसे यायला सुरुवात होणार आहे। प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये म्हणजे ह्यावेळेस काय 10,000 रुपये 20,000 रुपये किंवा 30,000 रुपयाचं अनुदान नाही, तर हे अनुदान थेट 50,000 रुपयाचं आहे आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि ही 50,000 रुपये अनुदानाची रक्कम आता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे आम्ही वाटप करत आहोत असे सरकारनं सांगितलंय। बघा आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नेमके अनुदानाचे पैसे किती वाजेपर्यंत जमा होतील, कधी पैसे तुम्हाला 50,000 रुपये मिळतील, ही संपूर्ण माहिती बघायला मिळेल। याकरिता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची बातमी आता समजणार आहे। कारण यावेळेस अनुदानाचे वाटप होणार आहे ते अनुदानाची रक्कम किंवा 10,000 किंवा 20,000 नाही तर 50,000 आहे। आणि प्रति शेतकरी बांधवांना 50,000 रुपये म्हणजे एका शेतकऱ्याला 50,000 रुपये अशी मोठी रक्कम थेट बँकेच्या खात्यावरती द्यायला सुरुवात होत आहे। बघा आता महत्त्वाचं म्हणजे अनुदानाचे 50,000 रुपये तर मिळणार आहेत, पण ह्यासाठी महत्त्वाचे 2 कामे शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तुम्हाला पण अनुदानाचे पैसे आता मिळणार नाहीत। त्यामुळे जर 50,000 रुपये अनुदानाचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेले महत्त्वाचे 2 कामे लवकरात लवकर करावी लागतील। मग आता नेमकी कोणते 2 कामे करायचे आहेत याबद्दलची पण माहिती आता पुढे पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहत चला। बघा आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची आता चिंता मिटलेली आहे। इथं सांगितलं आहे की चिंता तर अजिबात करू नका शेतकऱ्यांनो, कारण सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। गेल्या अनेक महिन्यापासून किती वर्षापासून तुम्ही ज्या प्रतीक्षेत होता ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। म्हणजे की प्रत्येक शेतकऱ्याला वाटायचं की 50,000 रुपये कधी येतील, आज येतील का उद्या येतील का असा प्रश्न मनात असायचा। पण अखेर निर्णय झालेला असून आता पूर्ण 50,000 रुपयाची रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण आता वर्ग केली जाणार आहे। आणि ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून असल्याने लाखो शेतकरी बांधव चांगलेच आता खुश झालेले आहेत। बघा या ठिकाणी सांगितलंय की आता शेतकरी बांधवांना 50,000 रुपये आता प्रति शेतकरी वाटप करत आहोत। प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात अनुदानाचे 50,000 रुपये आता द्यायला सुरुवात करत आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। आणि त्याने डायरेक्ट सांगितले की शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये आता आम्ही टाकणार आहोत। बघा आता तुम्हाला पण 50,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती कोणत्याही क्षणी येऊ शकतो, कारण की पूर्ण 50,000 रुपयाची रक्कम आता सर्व शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे। मग चला पैसे नेमके कधीपासून येणार आहेत, आज पैसे जमा होणार आहेत का, 50,000 रुपयाचं अनुदान मिळवण्यासाठी काय काय कामे करावी लागतील, कोणते 2 कामे करावी लागतील याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। याकरिता तुम्ही फक्त राहिलेला महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा ह्या ठिकाणी शेवटपर्यंत आता व्हिडिओ पाहत चला। बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की आता आम्हाला थोडा अनुदान द्यायला उशीर झाला, पण आता कोणताही उशीर होणार नाही, कारण शेतकरी बांधवांनो आता येणारे पैसे डीबीटीच्या अंतर्गत मंजूर केलेले आहेत। शासनाची आता पूर्ण सही झालेली असून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत वाटप मंजूर झालेलं आहे। बघा आता डीबीटीच्या म्हणजे की तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा काम करतो, राज्य सरकारने आता असा निर्णय घेतलेला आहे की शेतकरी बांधवांनो जी रक्कम पैशाची अनुदानाची आहे ती रक्कम तिकडून पाठवल्यानंतर इकडे 30 ते 35 मिनिटाच्या आत लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आता जे अनुदानाचे पैसे सरकार देणार आहे ते लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती तिकडून पाठवल्यानंतर 30 ते 35 मिनिटातच जमा होणार आहेत। म्हणजे पैसे पाठवल्यावरती येण्यासाठी 2 दिवस लागणार नाहीत किंवा 4 दिवस लागणार नाहीत, फक्त अर्धा तास किंवा 40 मिनिटं लागतील। आणि ह्या टायमिंग मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पूर्णपणे अनुदानाचे 50,000 रुपये जमा होतील। पण अनुदान मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी 2 कामे शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितले आहे। जर ती कामे केली नाही तर मग अनुदानाचा 1 रुपया सुद्धा भेटणार नाही।
जे 50,000 रुपये मिळणार आहेत मग ते तुम्हाला मिळायचे नाहीत. मग आता जर सरकारने सांगितलेली हे 2 कामे केली तर तुमचं नाव अनुदानाच्या यादीत येईल आणि जर तुमचं नाव अनुदानाच्या यादीत आलं तर थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती अनुदानाचे 50,000 रुपये पूर्णपणे जमा होतील आणि एक मोठा दिलासा नक्कीच मिळेल. पूर्ण 50,000 रुपयाची रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत तुम्हाला आता मिळून जाणार आहे आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मिळणारच आहे. मग चला आता ते 50,000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत त्या 13 जिल्ह्यांची पण यादी दाखवतो. मग त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यात मग सर्वात आधी अनुदानाचे पैसे जमा होतील. 50,000 जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम तुम्हाला ह्यावेळेस जी काही पैशाचे वाटप होणार आहे ती अशा पद्धतीने होणार आहे की बघा आता 50,000 रुपये अनुदान येणार आणि तिकडून आल्यानंतर 50,000 रुपयेच पाठवल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात येईपर्यंत 50ला 50,000 रुपयेच रक्कम जमा होणार आहे. 1 रुपया पण कमी होणार नाही किंवा 50,000 रुपये पाठवल्यानंतर 40,000 येतील आणि 10,000 राहतील असं काही नाही. एकदा सरकारने डायरेक्ट सरसकट पूर्ण जी रक्कम जेवढे पात्र शेतकरी आहेत त्यांना सरसकट पूर्णपणे ही रक्कम 50,000 रुपयाची देऊन टाकणार आहेत आणि पूर्ण रक्कम ही एकदा तिकडून पाठवल्यानंतर 30 ते 35 मिनिटे, अर्धा तास किंवा 40 मिनिटे एवढी वेळ लागू शकते. पूर्ण वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले पण दिसतील. मग चला आता पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव आलेलं असेल तर तुमच्या पण बँक खात्यात 50,000 रुपयाची रक्कम डीबीटीच्या अंतर्गत सर्वात आधी जमा होईल. तर चला पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे पाहूया. बघा आता शेतकरी बांधवांनो, ही रक्कम आता पूर्णपणे जमा केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काय 2-4 जिल्ह्यांचे पैसे नाही तर 12 ते 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी अनुदानाचे 50,000 रुपये पूर्णपणे जमा होणार आहेत. बघा आता इथं काय सांगितलं आहे, सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय सरकारने घेतलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता कसलाच उशीर होणार नाही. थेट डीबीटीच्या अंतर्गत एका क्लिकवर हे पैसे तुमच्या बँक खात्यात आता ट्रान्सफर आता व्हायला सुरुवात होणार आहे. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे पैसे खात्यात पोहोचल्याचा कॅश डिपॉझिट असा मेसेज आता थेट तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. म्हणजे 50,000 रुपये तिकडून पाठवल्यानंतर इकडे 50,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले म्हणजे लगेच तुमच्या खात्यात कळेल की, आणि मोबाईलवरती जर तो मेसेज आला की समजून जायचं 50,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झालेत. मग 50,000 रुपये तुम्ही बँक खात्यात जाऊन काढून आणू शकता, कोणती अडचण येणार आहे. बघा आता या ठिकाणी लक्ष द्या, कोणतीच घाई किंवा गडबड करू नका, कारण की आता पैसे तर मिळणार आहेत पण आता अनुदानाचे 50,000 रुपये मिळवण्यासाठी तात्काळ तुम्हाला लवकरात लवकर 2 कामे करावी लागणार आहेत. सरकारने सांगितलेले तेवढे 2 कामे तुम्ही करून घ्यायचे आहेत, लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. जर घेतली तर 50,000 रुपयाच्या यादीत तुमचं नाव येईल, तुमचा पण नंबर येईल आणि तुम्हाला पण 50,000 रुपये अनुदानाचे मिळतील. आणि जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर अनुदानाचे पैसे तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे ही पण गोष्ट लक्षात घ्या. मग चला आता कोणकोणते कामे शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया. आणि शेतकरी बांधवांनो, महत्वाचं म्हणजे कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये सर्वात आधी वाटप होणार आहेत त्याच जिल्ह्यांची मी तुम्हाला नावं सांगतो. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डायरेक्ट तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला 50,000 रुपये सर्वात आधी मिळून जातील आणि तुम्हाला कसली काळजी किंवा चिंता पण करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला या ठिकाणी आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादींची नावं बघूया. आणि महत्वाचं म्हणजे कोणती 2 कामे करावी लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता संपूर्ण उर्वरित राहिलेली माहिती आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी काय अपडेट आलेले आहे, सरकारकडून काय घोषणा करण्यात आलेली आहे. आता डायरेक्ट सरकार जिल्ह्यांची यादी मागवत असून डायरेक्ट टप्प्याटप्प्याने पूर्ण पैसे यायला आता सुरुवात केली जाणार आहे. बघा कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज धडकणार असून डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्हाला आता नक्कीच मिळेल. बघा ते 50,000 रुपये अनुदान आहे, पूर्ण डीबीटीच्या अंतर्गत महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांना वितरित केले जाणार आहे. ही घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथून केली आहे. मित्रांनो, ह्याच पद्धतीने पूर्ण पैशाचं वाटप लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती केले जाणार आहे आणि लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. त्यामुळे कोणतीही चिंता किंवा कसली काळजी करू नका. तर मित्रांनो बघा, ह्यासाठी तुम्हाला कोणते महत्त्वाचे 2 कामे करावी लागणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो. आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्वात आधी अनुदानाचे हे पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघूया. बघा शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा यवतमाळ, दुसरा वर्धा, तिसरा बुलढाणा, चौथा अकोला, 5वा वाशिम, 6वा अमरावती, 7वा हिंगोली, 8वा लातूर, 9वा परभणी, 10वा धाराशिव, 11वा बीड, 12वा नांदेड,
13वा छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम 50,000ची अनुदानाची रक्कम ह्या ठिकाणी जमा होणार आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला कोणती 2 कामे करायला सांगितले तर मित्रांनो, पहिला आहे आपलं आधार कार्ड लिंक करून घ्या, आपल्या बँक खात्याशी आपलं आधार कार्ड लिंक करून घ्या, चालू फोन नंबरला आधार कार्ड लिंक करून घ्या आणि आपली ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। ही 2 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती हे 50,000 रुपयाचे अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।